नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज सकाळपासून दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी भूमिपुत्रांचं आंदोलन आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधून दिल्ली या ठिकाणी जेव्हा भूमिपुत्र येतात ती महत्त्वाची गोष्ट होते. आणि या सर्व आंदोलनाच्या दरम्यान संसदेतील खूप मोठ्या संख्येने खासदार या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील या आंदोलनाच्या दरम्यान आश्वासन दिलेलं आहे की हा मुद्दा संसदेमध्ये देखील उचलला जाईल आणि खरोखरच ही किती मोठी उपलब्धी आहे या विषयात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बलराम पाटील साहेब नुकतेच या ठिकाणी या ठिकाणी नायडू साहेब यांना भेटून आलेले आहेत, जे नागरी उड्डयन मंत्री आहेत. आपली भेट झालेली आहे. तत्पूर्वी म्हणजे भेटीच्या विषयी विचारण्याच्या अगोदर मला विचारायचे की या आंदोलनाची फलश्रुती काय आहे, अगदी थोडक्यात काय सांगू शकाल? आज आपण बघितलं की महाराष्ट्राची वेस ओलांडून देशाच्या राजधानीमध्ये अतिशय मोठ्या संख्येनं पनवेल, रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर या साऱ्या पट्ट्यातून समाज बांधव या ठिकाणी आले. या ठिकाणी जे प्रकल्प क्षेत्रातली मंडळी आहे ती मोठ्या संख्येनं आली आणि इतके दिवस असं होत होतं की आपली शिष्टमंडळ जाणार, मुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, मुख्यमंत्री आपल्याला आश्वस्त करणार, पण मुख्यमंत्री वरती बोलायला तयार नव्हते आणि आपलं शिष्टमंडळी मुख्यमंत्र्यांना आठवण द्यायला तयार नव्हते, लोकप्रतिनिधी आणि त्या शिष्टमंडळातली. त्याच्यामुळे कुठेतरी एक शिथिलता या आंदोलनाच्या बाबतीत आलेली. आज एक गोष्ट या ठिकाणी झाली की थेट केंद्र सरकारच्या कानी प्रत्यक्ष या ठिकाणी जनतेनं येऊन हा विषय घातला आणि इतक्या मोठ्या संख्येनं लोक जेव्हा 1400-1450 किलोमीटरचं अंतर पार करून बसनं, गाडीनं, रेल्वेनं, विमानानं, काही 2-4 जण मला वाटतं बाईकनी सुद्धा आली होती, या ठिकाणी येतात, याचा निश्चितपणाने कुठेतरी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आज या आंदोलनाच्या दरम्यान सर्व पक्षीय जवळजवळ 18 ते 19 खासदारांनी ह्या आंदोलनाला भेट दिली. महाराष्ट्रातील विविध पक्षांचे जे खासदार होते ते या ठिकाणी आले आणि निश्चितपणाने एक चांगला सेन्स या ठिकाणी गेला की पक्षाच्या पलीकडे जाऊन या विषयावर महाराष्ट्रातील खासदारांचं एकमत आहे, बहुमत आहे आणि ही गोष्ट माझ्या मते खूप महत्त्वाची आहे. तदनंतर आम्ही मंडळी सर्व खासदारांसह त्या ठिकाणी केंद्रीय विमानोड्डाण मंत्री नायडू यांच्या निवासस्थानी गेलो, त्यांची भेट घेतली. त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर यापूर्वी देखील शिष्टमंडळांना मिळालेलं होतं की आमच्या मंत्री विभागाच्या वतीनं, खात्याच्या वतीनं या नावाची शिफारस केंद्र सरकारला गेलेली आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट पुढे येऊन हा विषय मार्गस्थ लागेल, आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतो. पण इतर वेळी जी उपस्थिती नव्हती ती यावेळेस सर्वपक्षीय खासदारांची उपस्थिती मंत्री महोदयांच्या समक्षही होती. त्याच्यामुळे त्या गोष्टीला थोडंसं गांभीर्य येईल असं माझ्यासारख्याचं म्हणणं आहे. जर याच्यातून केंद्र सरकारनं काही बोध घेतला आणि प्रश्न 2-3 महिन्याच्या अवधीत मार्गी लावला तर ठीक आहे, अन्यथा आम्ही आमचं पुढचं कारवाई काय करायची त्या संदर्भात निर्णय घेऊन ती कारवाई. खऱ्या अर्थाने हा प्रश्न आधीला जटिल कधी झाला माहिती आहे का? ज्या वेळेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं आणि नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या उद्घाटनाच्या दरम्यान घोषणा करण्याचं टाळलंच असं बऱ्याच लोकांचा आरोप आहे. त्यांनी तिथे नामोल्लेख केला परंतु त्या विमानतळाला कुठेतरी नाव मिळेल या बाबतीत घोषणा केली नाही. त्यांचं ते मौन आहे, त्या मौनामुळेच लोकांना त्यावेळी काहीतरी धास्ती लागली असं म्हणायला लागेल. आता तुम्हाला वाटतं का या मोदींच्या मौनामध्ये काही अर्थ वेगळा असावा? प्रामाणिकपणानं सांगायचं तर केंद्रीय विमानोड्डाण मंत्री नायडू याच्यामध्ये काही निर्णय करू शकतील असं मला वाटत नाही. ह्या प्रश्नामध्ये निर्णय करू शकणारी जी काही 2-3 नावं आहेत ते काही बोलायला तयार नाही. पण बाळ्यामामांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी ह्या निमित्तानं सर्वपक्षीय खासदारांना एकत्र केलं. निश्चितपणानं खासदारांच्या एकत्र उपस्थितीचा परिणाम हा होतोच, पण तो किती होईल हे येणारा काळच सांगेल. पण जे खासदार आले त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की संसदेचं अधिवेशन चालू झालं की आम्ही त्याच्यामध्ये हा विषय छेडू
आणि संसदेच्या पटलावर हा विषय छेडला जाणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी शासनाला आपली भूमिका काहीतरी असेल तर ती स्पष्ट करावी लागेल. आज नरोवा कुंजरोवा अशी जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती राहणार नाही. त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि हेच माझ्या मते आजच्या या आंदोलनाचं फलित आहे. आणि नैतिकदृष्ट्या बघितलं तर एवढ्या लांबवर समाजाच्या सर्व स्तरातली लोक येत आहेत. ही आंदोलनाला खूप मोठं बळ देणारी गोष्ट आहे. उद्या पुढच्या आंदोलनाची किंवा पुढची तयारी करायची झाली तर जसं रश्मिता पोपेटाच्या उपोषणानं त्या ठिकाणी पनवेल उरणमध्ये आंदोलनाला थोडीशी ऊर्जा मिळाली. तदनंतर 8 तारखेचं जे आंदोलन आपण छेडलं, पोलिसांनी लाख प्रयत्न करूनही भर पावसामध्ये पोलिसांची दमनशाही असतानाही लोक रस्त्यावर आली. 1000-1500 लोक सानपाड्यापर्यंत पोचली, फार मोठी गोष्ट होती. तद्वत आज या ठिकाणी आलेली संख्या आणि त्यांना भेटायला आलेले खासदार ही गोष्ट निश्चितपणानं नैतिकदृष्ट्या आंदोलनाचं बळ वाढवणार आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर आहेत. खऱ्या अर्थानं मागचं जे काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन त्यानंतर काही दिवसांनीच हे आंदोलन होते. त्यावेळी खूप मोठ्या संख्येने तरुणाई होती. इथे जरी आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी, मला वाटतं म्हणजे साहेबांसारखी ज्येष्ठ मंडळी असेल, काही खासदार मंडळी असेल, हे जरी इथे नेतृत्व करत असले तरी उपस्थिती मात्र तरुणांची बहुसंख्या आहे, त्यांचा जोश जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत वाट पाहिल सरकार, म्हणजे त्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाप्रमाणे इथे देखील म्हणजे अजून वाट पाहायला लागेल? एक लक्षात घ्या, जेव्हा वारंवार अन्याय केला जातो तेव्हा क्रांतीची नवी ज्योत ही पेटली जाते. काँग्रेस जनता पार्टीचा तुम्ही उल्लेख केलात तर वारंवार पेपर फुटीमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी, त्यांच्यावर होणारा अन्याय, त्यामुळे ज्या पद्धतीने देशभरातले तरुण रस्त्यावर आले होते त्याच पद्धतीने आज सुद्धा ही जी काही उपस्थिती आहे ही लक्षणीय आहे. म्हणजे तरुणाईच्या मनामध्ये सुद्धा दिबा पाटील साहेबांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर लागावं अशी इच्छा आहे. आपण बघितलं की त्या ठिकाणी दिबांची वारी ही दिल्लीच्या दारी आज या ठिकाणी आली. आपले दिबांचं गाणं या ठिकाणी वाजलं. आज दिबामय सगळं वातावरण झालं होतं. खरं तर या गोष्टीचा मला अभिमान वाटते. आगरी, कोळी, कराडी आणि सगळे भूमिपुत्र या ठिकाणी आले आणि दिबा पाटील साहेबांच्या नावाला साजेसं असं आंदोलन या ठिकाणी झालं. त्याबद्दल मी या समितीच्या आणि सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते. आणि पुढच्या काळामध्ये लढा थांबला असं नाही. बाळाराम पाटील साहेब आपल्याला म्हणाले की आम्ही वाट पाहू, परंतु हा आंदोलन म्हणजे शेवटचं आंदोलन नाही. खरं तर मी चंदन महाराज पाटील एक राष्ट्रीय कीर्तनकार आहे. जसे संतांनी आपला देह या समाजासाठी झिजवला आणि त्यांनी त्यांची संत पदवी ही प्राप्त करून घेतली, त्याच पद्धतीने एक राजकारणातील मी संतच म्हणेन त्यांना, दिबा पाटील साहेब, की ज्याने अखंडत्व आपल्या आयुष्याची झीज करून या आगरी, कराडी आणि कोली बांधवांसाठी एक वेगळी स्फूर्ती, चालना, नवे नवे कवडी मुलाने विकल्या जाणाऱ्या ज्या सिडकोच्या जमिनी होत्या त्यांना चांगल्या प्रकारे भाव मूल्य मिळवून दिलं आणि आपला आधी जो वसा आहे तो वसा त्याने तिथं ठेवलाय. फक्त आज इथं दिल्ली जंतर मंतरला येण्याचं कारण फक्त एवढंच आहे की अरे एखाद्या घरात ज्यावेळेस आपण राहतो अनेक वर्षानुवर्ष त्यावेळेस तिथला अधिकार हा आपला असतो आणि आज हा भूमिपुत्रांचा अधिकार घेण्यासाठी जंतर मंतरवर आम्ही सर्वजण एकच मागणीसाठी आलेलो आहे. फक्त त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आमच्या हक्कांचं, आमच्या दैवतांचं नाव देण्यासाठी आम्ही आगरी समाजातील पेनवासी सगळेजण इकडं उपस्थित राहिलेलो आहोत.